नमस्कार, मी मयुरेश कोंडूर. आज जजमेंट डे आहे. जवळपास 10 महानगरपालिका आणि तितक्याच जिल्हा परिषदा निवडणुकीसाठी सामोरे जात आहेत. मतदान सुरू आहे. शेवटची काही मिनिटं राहिलेली आहेत. एकंदरीत सगळ्या शहरांमध्ये महत्वाच्या काय मतदानाची स्थिती आहे, आपले सगळे रिपोर्टर्स आज दिवसभर या शहरातल्या मतदारांवर नजर ठेवून आहेत. गणेश ठाकूर आपल्याबरोबर आहेत मुंबईहून, त्याचबरोबर अक्षय भाटकर आहेत ठाण्याहून, पुण्याहून भक्ती बिसुरे आपल्यासोबत आहेत आणि त्याचबरोबर नाशिकहून सागर वैद्य आता आपल्यासोबत असणार आहेत. प्रत्येक ठिकाणी या शेवटच्या टप्प्यातल्या मतदानाची आढावा जो आहे तो आपण घेणार आहोत. सुरुवातीला गणेशकडे जाऊयात. गणेश, 41% जास्त मतदान मुंबईमध्ये झालेलं आहे. मागचं होतं साधारणतः 45%. यावेळेस मुंबई स्वतःवरचा आरोप जो आहे कमी मतदानाचा तो खोडून काढणार का आणि 50% पुढे जाणार का? शेवटची गर्दी काय सांगते? निश्चित मयुरेश, आपण सकाळी पाहिलं की सकाळचे 2 तास ज्यावेळेस कमी गर्दी होती, मागच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं की सकाळी लोकांची गर्दी जास्त असायची, पण 9:30 पर्यंत 8% मतदान झालं होतं. त्यानंतर थोडासा जो पेस आहे तो वाढला. मतदार जे आहेत ते मतदान केंद्रापर्यंत पोहोचले आणि दुपारीही आपल्याला ह्यावेळेस चांगली गर्दी पाहायला मिळाली. आम्ही घाटकोपर, कुर्ला आणि दादर या परिसरामध्ये फिरत होतो आणि तिथे आम्ही पाहिलं की आता लोकांची गर्दी वाढत चालली आहे. ज्या वेळेस लोकांना कळतं की 5:30 पर्यंत मतदान आहे, तर त्याला बघता लोक आता मोठ्या संख्येत येत आहेत मतदान केंद्रांमध्ये. शेवटच्या या काही मिनिटांमध्ये हे लोक पोहोचून मतदान करण्यासाठी केंद्रावर पोहोचत आहेत. आणि निश्चित आता जसं तू सांगितलंस की मागच्या निवडणुकीमध्ये 44.75% मतदान झालं होतं. आता 3:30 पर्यंतच 41.32% मतदान झालं आहे. आणि जो चित्र आम्ही पाहतोय मुंबईमध्ये आणि मुंबईमध्ये जे आम्हाला माहिती मिळते पोलिसांकडनं किंवा BMC आणि इतर अधिकाऱ्यांकडनं, तर केंद्रांमध्ये गर्दी आहे आणि 55% ते 60% पर्यंत मतदान होऊ शकतं. त्याचबरोबर मयुरेश, आम्ही आज संबंध दिवस सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांशी बोलतोय, चर्चा करतोय. भाजप आणि शिवसेना यांना विश्वास आहे की ते एकहाती सत्ता किंवा स्वबळावर सत्ता आणतील. त्यांना कोणत्याही पक्षाच्या कोणत्याही लोकांकडनं समर्थन लागणार नाही. तसंच मनसेचं म्हणणं आहे की यावेळेस ते किंग मेकर साबित होतील. किंग त्यांच्याशिवाय कोणाला सत्तेवर कोणी येऊ शकणार नाही, असं त्यांचं विधान होतं. तर काँग्रेस म्हणते की मागच्या परफॉर्मन्सपेक्षा जास्त आम्ही यावेळेस परफॉर्मन्स करू, 50हून जास्त आम्ही यावेळेस सीट आणू. तर अशा प्रकारे सर्वांना आत्मविश्वास आहे की जे टक्केवारी वाढली आहे ती टक्केवारी निश्चित सर्वांच्या फेवरमध्ये जाईल. शिवसेना म्हणते की ही त्यांची पोचपावती आहे, त्यांच्या कामाची केलेली पोचपावती, आणि म्हणूनच ही टक्केवारी वाढली आणि त्याला फायदा होईल, अँटी इन्कम्बन्सी नसणार आहे. तर भाजप म्हणते की लोकसभा आणि विधानसभेमध्ये जे यश मिळालं आहे त्याला पाहता लोकांनी टक्केवारी मतदानाची जास्त वाढवली आहे आणि हे त्यांच्या फेवरमध्ये जाणार आहे. तर मनसे विकासाच्या मुद्द्यावर लोकांनी मतदान केलं असं म्हणते. तर निश्चित लोक यावेळेस मतदान करतायत, चांगल्या पद्धतीने मतदान करतायत आणि आता शेवटच्या टप्प्यामध्ये लोकांची गर्दी मतदान केंद्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि 5:30ला हे मतदान केंद्र बंद निश्चित होतील, लोकांना आत घेण्यात येत नाही. पण जे आत लोक आहेत त्यांचं मतदान पूर्ण झाल्यावरच टक्केवारी आपल्याला कळेल आणि अंदाज लावण्यात येतोय की 55 ते 60% पर्यंत यावेळेस मतदान होऊ शकतं. म्हणजे 50च्या पुढे मतदान यावेळेस होण्याची पूर्ण संकेत आहेत. मयुरेश, एक्सलंट. जर ते 50 ते 60% इतकं जर झालं मुंबईमध्ये, तर जवळपास 15% यावेळेस आकडेवारी वाढेल आणि मग काही रिझल्ट्स येतील त्याकडे सगळेजण नजर लावून असतील. एवढं मतदान होतं त्यावेळेस. आपण अक्षयकडे जाऊयात. अक्षय, ठाण्यामधला दिवसातला ट्रेंड काय दिसला? ठाण्यामध्ये तर मुंबईपेक्षा कायम जास्त मतदान होत आलंय. ठाणे सुद्धा आपला पूर्वीचा विक्रम तोडतं का? नक्कीच असं आपल्याला म्हणावं लागेल, कारण की आज संपूर्ण दिवसामध्ये ज्या वेळी आकडेवारी होती त्या वेळी ठाणे स्टॉपला होतं. आता देखील काही वेळापूर्वी जी आकडेवारी आली होती त्याच्यामध्ये देखील ठाण्याला 45%पेक्षा जास्त मतदान झालं होतं. आणि येणाऱ्या अगदी 2 तासांमध्ये म्हणजे 5:30 वाजेपर्यंत तेच मतदान हे 60% पर्यंत पोहोचेल असा अंदाज इकडचे मतदाराचे जे निवडणूक अधिकारी आहेत ते देखील वर्तवत होते. एकूण राजकीय पक्ष जे आहेत ते देखील हेच अंदाज वर्तवत होते की मतदान जास्त होतं यावर्षी, कारण की कॅम्पेनिंग खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालं होतं. ठाणे महानगरपालिकेचं वेगवेगळ्या प्रकारे कॅम्पेनिंग केलं गेलं होतं, त्यामुळे कदाचित मतदार आकर्षित झाले. त्याचबरोबर यावर्षीची जी चुरस आहे ती खूप जास्त आहे. म्हणजे सेना आणि भाजप यांच्यामधली ही जी चुरस आहे ती सगळ्यात जास्त आहे. कदाचित ते देखील प्रूव्ह करण्यासाठी मतदार जास्त प्रमाणात बाहेर पडलं असेल असं देखील काही राजकीय पक्षांचा अंदाज आहे. ठाण्यामध्ये जर आपण एकूण राजकीय परिस्थिती बघितली तर या ठाण्यामध्ये अगदी राष्ट्रवादी जी आहे ती राष्ट्रवादी नेहमी एक वेगळा किंग मेकर ठरते. राष्ट्रवादी
राष्ट्रवादीचे जे जितेंद्र आव्हाड आहेत, जे ठाण्यातले सर्वेसर्वा आहेत, त्यांनी असं सांगितलं की 40 आमचे नगरसेवक यावेळी येतील किंवा त्याच्यापेक्षा जास्त येतील. सेना तर नेहमीच म्हणते की आम्ही स्वबळावर या ठिकाणी निवडून येऊ. त्याचबरोबर भाजप जे आहे ते भाजपने देखील यावेळी मुख्यमंत्र्यांची शेवटची सभा देखील ठाण्यामध्ये झाली होती. त्याच्यामुळे भाजप देखील याच पवित्रामध्ये आहे की आमची या ठिकाणी स्वबळावर सत्ता येईल. नेमकी आता सत्ता कोणाला येईल, त्याचबरोबर हे जे वाढलेलं मतदान आहे ते कोणाला जात आहे हे आता आज 5:30 नंतर मतदान पेटीमध्ये बंद होईल आणि 23 तारखेला आपल्याला नक्की कळेल की यामध्ये ठाण्याची सत्ता नक्की कोणाकडे जाते. पण आता तुर्तास तरी मतदान केंद्र बंद होण्याच्या मार्गावर आलेली आहेत आणि अगदी काही वेळामध्ये ही मतदान केंद्र बंद होतील आणि मतदान देखील बंद होतील. त्याच्यामुळे सगळ्या राजकीय पक्षांचे भवितव्य हे मतदानाच्या पेटीमध्ये काही वेळातच बंद होणार आहे. ठीक. त्याच्यामुळे ठाण्यामध्ये सुद्धा उत्साह पाहायला मिळतोय. गेल्या वेळेसपेक्षा जास्त मतदान यावेळेस होऊ शकतं. पुण्याला जाऊयात भक्तीकडे. भक्ती, आम्ही असं ऐकतो की पुणेकरांनी रोजची त्यांची दुपारच्या झोपेची सवय किमान आजच्या पुरती तरी बाजूला ठेवली आणि दुपारी सुद्धा भर उन्हामध्ये भरपूर मतदान झालेलं आहे. त्याच्यामुळे पुण्यामध्ये सुद्धा आकडेवारी जास्त वाढण्याची शक्यता आहे मतदानाची. मयुरेश, अगदी खरं आहे, कारण साधारणपणे 1:30 वाजेपर्यंत जी मतदानाची आकडेवारी आलेली होती ती 30.38% इतकी आलेली होती आणि त्यानंतर आत्ता अगदी काही वेळापूर्वी 3:30 पर्यंतची आकडेवारी आली आहे जी 43%, म्हणजे तुम्ही म्हणालात तसं आश्चर्य वाटायला लावणारी आहे. कारण अगदी विश्रांतीच्या वेळेत पुणेकर बाहेर पडले आणि पुणेकरांनी मतदान केलं असं म्हणायला हरकत नाही. एकूणच आज दिवसभरामध्ये दरवेळेच्या तुलनेत मतदानाची संख्या किंवा मतदान होण्याची टक्केवारी जी आहे ती वाढलेली बघायला मिळाली. अगदी सकाळी 9:30ची पहिल्या टप्प्यातली जी आकडेवारी आली ती सुद्धा इतर शहरांच्या तुलनेत, इतर महापालिकांच्या तुलनेत जास्त, म्हणजे 12%च्याही पेक्षा जास्त होती आणि त्यामुळे एकूणच पुणेकर जे आहेत ते आज अगदी सकाळपासूनच आपला मतदानाचा अधिकार जो आहे तो बजावताना दिसले. आपल्याला माहितीये पुण्यामध्ये बऱ्याचशा योजना ज्या आहेत त्या मतदारांसाठी लागू करण्यात आलेल्या होत्या आणि त्यांचा सुद्धा एक प्रकारे लाभ जो आहे तो पुणेकर घेताना दिसत होते. सकाळी जेव्हा वेगवेगळ्या मतदान केंद्रांवरती आम्ही जात होतो तेव्हा कुठे पेट्रोल मधला डिस्काउंट असेल किंवा कुठे काही फ्री सर्व्हिसिंग असेल, अशा पद्धतीच्या ज्या योजना मतदारांसाठी म्हणून महापालिका आणि प्रशासनानं आणल्या होत्या त्यांचा सुद्धा लाभ घेताना पुणेकर दिसत होते. त्यानंतरच्या टप्प्यामध्ये सुद्धा एक चांगली टक्केवारी जी आहे ती मतदानाची बघायला मिळालेली होती. 3:30ची जी आकडेवारी आलेली आहे त्याच्यानुसार जवळजवळ 43% इतकं मतदान झालेलं बघायला मिळतंय. 2012च्या निवडणुकीमध्ये एकूण मतदान जे आहे ते 50.92% इतकं झालं होतं. 3:30 पर्यंतची आकडेवारी आणि शेवटच्या काही तासांमध्ये वाढणारा मतदानाचा ओघ बघता मागच्या निवडणुकीतली टक्केवारी जी आहे ती मागे पडायची एक प्रकारची चिन्ह जी आहेत ती आज पुण्यामध्ये बघायला मिळतात. फक्त त्या वाढलेल्या टक्केवारीचा फायदा ते दान नेमकं कुणाच्या पारड्यात टाकलं जात आहे हे समजण्यासाठी आपल्याला 23 तारखेची वाट बघायला लागणार आहे. मयुर, सगळीकडे तोच मुद्दा आहे की जी वाढलेली टक्केवारी आहे ती नक्की कोणाच्या बाजूने जाणार आहे, जी सगळीकडेच वाढलेली पाहायला मिळते आहे. नाशिककडे जाऊयात, सागरकडे. नाशिक मध्ये सागर, जर आपण मागच्या वेळेस बघितलं या सगळ्या 10 महापालिकांमध्ये सगळ्यात जास्त मतदान मागच्या वेळेस नाशिकमध्ये झालं, जवळपास 58%, 57.20% टू बी प्रिसाइज. यावेळेस पण नाशिक अग्रक्रम कायम राखतंय का, जी गर्दी दिवसभर पाहायला बघतोयस तू मतदान केंद्रांवर? नक्कीच मयुरेश, आपण 3:30 पर्यंतच्या जर अधिकृत आकडेवारीवर नजर टाकली तर 44% इतकं मतदान नाशिक शहरामध्ये झालेलं आहे. अजून 2 तास पुढचे जे होते, म्हणजे आता काही मिनिटं उरलेले आहेत शेवटचे, निश्चितपणानं गेल्या वेळेसच्या इतकंच किंवा त्याहीपेक्षा अधिक मतदान नाशिकमध्ये यावेळेसही होण्याची शक्यता आहे. एकीकडे या संपूर्ण राजकीय परिस्थितीचा जर नाशिकचा आपण विचार केला तर शिवसेना आणि भाजपने या ठिकाणी सर्वस्व पणाला लावलेलं होतं. अटीतटीची दोघेही पक्षांनी ही लढाई केलेली होती आणि त्याच्यामुळे साहजिकच या दोघांच्या चुरशीचा फायदा सुद्धा प्रभागांमधल्या वाढीव मतदानावर झाला असं म्हणता येईल. कारण काँग्रेस राष्ट्रवादी ही कधी नव्हे ते इतकी नाशिकमध्ये अस्तित्वहीन झाली होती. सेनापतीच्या विना असलेले हे दोघेही पक्ष आपलं अस्तित्व शोधण्याची धडपड करत होते आणि दुसरीकडे मनसे होता की ज्याचे 40 पैकी 30 नगरसेवक पक्षाला सोडून निघून गेले होते आणि साहजिकच ही जी काही राजकीय पोकळी निर्माण झाली होती, अशा परिस्थितीमध्ये या 122 सदस्य संख्येच्या महानगरपालिकेत अधिकाधिक आपले नगरसेवक निवडून जावे यासाठी शिवसेना आणि भाजपने सर्व प्रकारच्या सामदाम दंडभेद अशा पद्धतीची रणनीती पूर्णपणे अवलंबलेली इथे पाहायला मिळाली आणि त्याच्यामुळे साहजिकच या दोघांच्या चुरशीचा परिणाम इथल्या मतदानाच्या टक्केवारीतही
वाढल्याचं आपण म्हणू शकतो. आता 5:30 जवळजवळ वाजत आले, अवघे 2-3 मिनिटं आहेत, परंतु अजूनही नागरिकांचा ओढा जो आहे, गर्दी जी आहे ती मतदान केंद्रांकडे आणली जातीये. हे वेगळं सांगायला नको की शेवटच्या क्षणापर्यंत अनेक मतदार हे कशासाठी थांबलेले असतात. आणि मी आत्ता ज्या प्रभागात उभा आहे तो शालिमार चौकातला हा प्रभाग आहे. खरं तर दुबई वार्ड म्हणून याला ओळखलं जातं. शेवटच्या टप्प्यामध्ये अधिकाधिक पैसे कोण उमेदवार देईल याच्यासाठी सुद्धा अनेक इथले मतदार जे आहेत गरीब ते थांबलेले असतात आणि त्याच्यामुळे मोठे व्यवहार इथे होत असतात. त्याच्यामुळे या मतदार संघाच्या मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त होता. 4 वाजेपासूनच पोलिसांनी या ठिकाणी गर्दी नियंत्रणाचं काम आणलं. सुदैवानं पूर्ण दिवसभराच्या मतदानामध्ये अजूनही फारसी कुठले अनुचित प्रकार घडलेला नाही. कायदा सुव्यवस्था अतिशय व्यवस्थित आहे. एक मात्र निश्चित की जे मतदारांचे पत्ते आणि नाव गहाळ होण्याचा जे विषय आहे तो नाशिकमध्ये सुद्धा गंभीर होता. मसूळ, आडगाव आणि इतर अनेक प्रभागांमध्ये हजारो मतदारांच्या अशा पद्धतीच्या तक्रारी होत्या की त्यांचे नावं मतदार यादीतून गायब झालेले होते. त्याच्यामुळे हा जर अपवाद वगळला तर नाशिकची निवडणूक शांततेत पार पाडली आणि निश्चितच अधिकाधिक टक्केवारीचा जो नाशिक महानगरपालिकेचा आतापर्यंतचा इतिहास आहे मतदानाचा तो यावेळेस सुद्धा कायम असल्याचं आपल्याला पाहायला मिळेल. बरोबर. त्यामुळे नाशिक अपेक्षा आहे की मागच्या वेळेसारखं याही वेळेस या सगळ्या 10 महानगरपालिकांमध्ये टक्केवारीच्या स्पर्धेमध्ये सगळ्यात जास्त असेल. आपले सगळे हे जे 4ही प्रतिनिधी होते वेगवेगळ्या शहरातून, मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिक, तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद. लक्ष ठेवून राहा. आता शेवटचे अगदी काही मिनिटं शिल्लक राहिलेली आहेत, त्याच्यामुळे अपेक्षा करूयात की पुढच्या वेळेस अगदी पुढच्या काही मिनिटांमध्ये आपल्याला प्रत्येक शहरातली अंतिम आकडेवारी जी आहे ती पाहायला मिळेल. पण या सगळ्यांच्या म्हणण्याचा निष्कर्ष एक होता की प्रत्येक शहरात टक्केवारीची संख्या वाढलेली आहे आणि अपेक्षा करूयात की ज्यावेळेस ती वाढते त्यावेळेस निर्णय हे आपण क्रेडिट केलेले असतात त्यापेक्षा काहीतरी वेगळे लागतात. एक छोटासा ब्रेक घेतोय. तुम्ही पाहत राहा एबीपी वार्ता.